राज ठाकरेंची भूमिका दिवसेंदिवस बदलत जाते। मराठीच्या मुद्द्यावरून प्रताप सरनाईकांनी राज ठाकरेंना हा टोला लगावलाय। राज ठाकरेंनी मराठी विषयी ठाम भूमिका स्पष्ट करावी असंही प्रताप सरनाईकांनी वक्तव्य केलंय। राज ठाकरेंची भूमिका दिवसेंदिवस बदलत असते। परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांच्याच मनसैनिकांनी हिंदी भाषिकांना शिकवण्यासाठी क्लासेस चालू केले। त्यांनीच क्लासेस चालू केले आणि ते असं म्हणतात त्यांना हिंदी कशाला मराठी कशाला शिकवायचं। तुम्ही एक भूमिका स्पष्ट करा ना मराठीविषयी। तुम्ही एकदा म्हणता की त्यांना ही मराठी शिकवायला पाहिजे आणि एकदा म्हणतात कशाला त्यांना मराठी शिकवायचं, त्यांना येणंच बंद करायला पाहिजे। असं होत नाही ना। आपली भूमिका राजसाहेब ठाकरेंनी एकदा स्पष्ट केली पाहिजे जेणेकरून मराठी अजूनही आपण मोठ्या प्रमाणात पूर्ण जगामध्ये घेऊन जाऊ। तर मराठी मुद्द्यावरून नाना पटोलेंनी वक्तव्य केले। मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून विषय संपवावा, भाषेच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं नाना पटोले म्हणाले। मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या सरकारमध्ये हिंदी कंपल्सरी मराठी कंपल्सरी करायचा जो भाग ठरला आणि उद्रेक व्हायला सुरुवात झाली होती, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून तो विषय संपवायला पाहिजे होता। एक मोठा तणाव निर्माण करण्यात आला, मोठे मोठे मोर्चे त्या ठिकाणी निघाले आणि भाषा वाद निर्माण करून मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक नगरीमध्ये या पद्धतीचं वातावरण निर्माण करणं, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील वातावरण निर्माण करणं आणि म्हणून मुख्यमंत्री आज बोलत असतील याचा अर्थच त्यांना उशिरा आलेलं हे छानपण आहे। मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी आणि घाट क्षेत्रातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं हा प्रकल्प पूर्ण करण्यात आलाय। या प्रकल्पामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास आता अधिक सुरक्षित, इंधन वाचवणारा, वेगवान आणि विना अडथळा होणार आहे। आपण ज्या ब्रिजवरनं आलो त्याची उंची 182 मीटर आहे आणि दरीवर उभारलेला हा पूल म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार आहे। यामुळे दररोज कोट्यावधी रुपयाच्या इंधनाची बचत होणार आहे, त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे आणि लोकांचा वेळ देखील वाचणार आहे। आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ही जी काही मिसिंग लिंक नाही, आता काय कनेक्टिंग लिंक, मिसिंग लिंक नाही आता कनेक्टिंग लिंक आहे। कारण महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची लिंक मिसिंग झाली होती, ती आता आम्ही कनेक्ट केलेली आहे। त्यामुळे अतिशय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। राज्यातले पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवासात आज एक आपण महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हा राज्याचा प्रगतीचा, वेगाचा आणि आधुनिकतेचं प्रतीक आहे आणि याच रस्त्यावरील मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना अधिक वेगानं सुरक्षित जोडणारा मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक प्रकल्प आजपासून आपल्या सेवेत दाखल झालेला आहे आणि ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची, समाधानाची बाब आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।